जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आज चाललो आहे मित्रांनो मी वडगाव बुद्रुकला. तर मग काय निघालो हेल्मेट आणि रेनकोट घालून आपण वडगाव बुद्रुकला. मग काय जवळपास पोचलो आता नवले ब्रिजपाशी. मग काय नवले ब्रिजच्या वरून जायचं होतं आपल्याला नरे वडगाव बुद्रुक. ब्रिजच्या वरून जाताना एक छोटासा व्ह्यू घेतला कात्रज रोडचा. तुम्ही बघू शकता मस्त एक छान नजारा होता असा कात्रज रोडचा आहे बघा. एक नंबर आनंदात, म्हणजे खतरनाक तो नजारा एक नंबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवला आहे. तिथे निघालो कस्टमरच्या घरी आलो. कस्टमरची सोसायटी छान होती. कस्टमरच्या इथं पोचल्यानंतर काय फॅनचा छोटासा प्रॉब्लेम होता. फटाफट फॅन डिसअसेंबल करून परत आपण त्या फॅनला ॲसेंबल केलं. नॉईजचा इश्यू होता, मग तो नॉईज गायब झाला डिसअसेंबल करून ॲसेंबल केल्यानंतर. मग काय तिथनं निघालो आपण गिझर इन्स्टॉलेशन करायला. गिझर इन्स्टॉलेशन करायला गेलो, पण फार मोठं तिथं काम होतं. त्याच्यामुळे आपण छोटासा व्हिडिओ तिथं फक्त इन्स्टॉलेशनचाच घेतला, त्याच्यासमोरचा व्हिडिओ नाही घेतला आपण. कस्टमर ते हे होतं. तिथनं निघाल दुसऱ्या कॉलवर काय गिझर खोललं, गिझर लिकेज होतं, गॅसकीट पटलेलं होतं, जाऊ द्या म्हटलं. तिथनं निघालो डायरेक्ट परत नवले ब्रिजच्या खालून. नवले ब्रिजच्या खालून निघायच्या पहिले म्हणलं एक छोटासा व्हिडिओ घेऊ, कारण की इथंच भरपूर जणांचे ॲक्सिडेंट होतात. हा पुण्यामधला नंबर 1 ब्रिज आहे नवले ब्रिज. मी पण भरपूर नाव ऐकलेलं होतं. मला काय माहिती दिवसांत 2दा मी याच्याच खालून जाणे येणं करणार. नशीब आखरी. मग काय पोहोचलो नांदेड सिटीमध्ये. छोटासा एक नांदेड सिटीमध्ये एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि तिथनं निघालो मग मी कस्टमरच्या घरी. हेल्मेट आपलं सांगत असते कंटिन्यू मित्रांनो, कधी घालतो कधी नाही. मग काय लिफ्टमध्ये छोटासा कभी गम कभी खुशी कस्टमरच्या घेते. मग आज पूर्ण रात्र झाली. मग निघालो मी घरी. रात्री 8 वाजले होते घरी जायला. मी आलो घरी. तुम्ही करा मला फॉलो. जय महाराष्ट्र मित्रांनो.